लग्नाची तयारी जोरात, कारण पाठीशी आहे बँड बाजा वरात. मित्रांनो, हा लग्नाचा सीझन आल्यापासून मी टोटल झिंगाट झालेलो आहे. नुसती लग्न अटेंड करत फिरतोय. या लग्नात मला 101 पात्र भेटतात हो. हे प्रत्येक लग्नात अशी एक तरी आत्या असतेच जी कायम हट्टाला पेटलेली असते. इतकी हट्टी की असं वाटतं की ती हट्टीवरूनच आली लग्नाला. भाच्यानं मला शालूच घेतलं नाही, माझ्या यांना पोशाखच नाही. काही लग्नात तर लग्न राहिलं बाजूला, आई वडील आपल्यासाठी सून किंवा जावई शोधायला येतात. ती बघा ती दीपिका सारखी दिसते ना. हो, तो बघा रणवीर सारखा दिसतोय, एकदम तत्तड. मला एका वरातीत तर झिंगाट काका भेटले. त्यांना स्वतः उभं राहता येत नव्हतं, पण लोकांना पकडून जेवायला घालत होते. पाहुणा चला जेवायला, चला ना जेवायला, पाहुणा जेवायला चला. अहो, एका तासात मला 4 वेळा जेवायला घातलं आणि रात्रभर नाचवलो. लग्न म्हणजे अशाच वेगवेगळ्या स्वभावाच्या नातेवाईकांचा गेट टुगेदर असतो. चला तर आता आपणही या मॉलमध्ये गेट टुगेदर भरूया. त्यासाठी सगळ्यात आधी बोलूया महाराष्ट्राच्या हास्य सुंदरी, या मॉलच्या मॉल क्वीन रेणुकाताई यांना. वा 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 पुष्कराज, तू इतरांच्या लग्नामध्ये होणाऱ्या ज्या गमती जमती सांगत होतास ना, तुझ्याही वाट्याला येणार आहेत. मी तर खर तर वाटच बघतोय. लागेल काय वाट लागेल? तुझाही नंबर लागेल. अच्छा, माझा लागेल तेव्हा लागेल, पण लग्नाच्या बोहल्यावर चढण्यासाठी ज्यांचा नंबर लागलाय त्यांना इथे बोलूया. त्यासाठी चला सुरुवात करूया इथल्या गेट टुगेदरला. सुरू करूया बँड बाजा वरात. झी मराठीचा आहे तुमच्या घरात. रेणुकाताई, तुला विनंती करतो, प्लीज असं नसतं. होय, येस अल्फा टू डेल्टा. हो, स्कूटर पार्क झालेली आहे. हो, कलानिधी आलेले आहेत, सगळं आहे, रेडी आहे. अरे काय पुष्कराज, तू बोलता अल्फा टू डेल्टा काय करतोयस? अहो ताई, आपली जी आजची पहिली जोडी आहे ना, ती पोलीस दलातील जोडी आहे. त्यांनी त्यांचं हे वायरलेस मला सांभाळायला दिलंय, म्हणून सगळे अपडेट्स घेतोय. ते कुठे आहेत दोघं? ते फिरतायत ना डबल सीट, बघा. नाही थांबून चालायचं. ये जोडी नंबर 23 मंचावर आलेली आहे. जोडी नंबर 23 पोस्ट सोडली तरी चालेल ना? या वॉकीवर इतके मेसेजेस येतात, कसं काय तुम्ही सांभाळतोय का तुमच्याकडे? स्वागत करूया. हे आहेच संगमेश्वरची सुषमा रवंदे आणि देवगडचा प्रितेश गावकर. या प्रेमाची सुरुवात कशी झाली? मैत्रिणींकडून. हो, लाजतायत कसे? म्हणजे माझ्या लग्नाचा विषय चाललाच होता. माझ्या घरी माझ्या पण लग्नाचा विषय चालला होता. माझ्या ड्युटीवर माझी मैत्रीण होती एक, शबाना शेख म्हणून. त्या माझ्यासाठी मुली बघत होत्या. अच्छा. आणि हिचा फोटो मला सेंड केला होता आणि माझा फोटो हिला सेंड केला होता. वा. तर म्हटलं ठीक आहे, चांगली मुलगी म्हटलं. अरे वा. आणि त्याच्यानंतर मला हिचा नंबर दिला 13 जानेवारीला. 13 जानेवारीला आणि 14 जानेवारीला मकर संक्रांती होती. मी सायन्स स्टेशनला होतो आणि हिला मी मेसेज केला हाय म्हणून. अच्छा. आणि मी हिला रिप्लाय आला हिचा हाय
नमस्कार गावकर सर, हं? मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि 15 जानेवारीला हं. मी हायकोर्टला ड्युटी करतोय आणि ही मंत्रालयाला आहे. बर हा. वरळीला होती मी. वरळी एलेवरून ती म्हणजे जाताना डबा घेऊनच मला भेटायला आली 15 फेब्रुवारीला हायकोर्टला. हा. त्याच्यानंतर मग आम्ही 14 जानेवारी पासून आजपर्यंत एकही दिवस नाही आम्ही भेटलो नाही असं. 2 महिने. त्याच्यानंतर मग आम्ही फिरायला असं आम्ही 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे होता. करेक्ट. मी सोन्याची रिंग घालणार होतो हा आणि ती घेणार काय माहिती नव्हतं मला. मग अच्छा. तिला आधीच 2 दिवस विचारलं होतं तुला मी व्हॅलेंटाईन डे ला रिंग घालणार आहे. आधीच पूर्वतयारी करून टाकली. घालणार आहे बोलली. चालेल ठीक आहे बोलली. आम्ही मस्जिद बंदरला गेलो. अच्छा पूर्ण मार्केट फिरलो आम्ही 2.5-3 तास. बापरे. पण हिच्या मापाची रिंगच भेटायला तयार नाही. आणि सरस लेडीजचं बोटाचं माप 13 ते 14, जास्तीत जास्त 15. हिचं माप होतं 18.5. काय खात्या पित्या घरीच आहे ना. म्हणजे ते माप ओलांडायच्या आधी हे माप ओलांडायला लागलं. आणि मग त्या सोनाला आम्ही ऍडव्हान्स दिला आणि 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे आमचा असंच गेला. 15 फेब्रुवारी त्या सोनाराचा एक माणूस हायकोर्टला आला अंगठी घेऊन. अरे वा ही रिंग घेऊन आला आणि नंतर आम्ही तिथे रिंग घातली होती आणि अगदी व्हिडिओ बनवला How होता. sweet. वा वा. मी तिकडे कोर्टात हिअरिंग चालू असताना यांनी इकडे रिंगचा कार्यक्रम केला. नाही पण म्हणजे मला खूप अभिमान आहे सुरक्षा कर्मी जे आपले आहेत आणि एस्पेशली कोविडच्या काळात ज्या पद्धतीची तुम्ही ड्युटी केली त्याला खरंच खरंच मनपूर्वक धन्यवाद तुमचे Thank you. आणि आभार. एक मिनिट एक सांगावं वाटतं मॅडम, मी कोरोनाच्या काळात JJ मार्ग पोलीस स्टेशनला होतो. पहिल्या कोरोनामध्ये हो सगळ्या ट्रेन बंद होत्या, बस भेटत नव्हती, सिव्हिलवर कोण 2 व्हीलर पण थांबवत नव्हता. रात्री मी नोव्हेंबर नेरूला CST वरून सुटल्यावर मला 4 तास लागायचे घरी पोहोचायला. अरे बापरे. आणि ड्युटीचं नियोजनच नव्हतं आणि टाइमच नव्हता. दिवस आम्ही रस्त्यावर थांबलो. नाही नाही खरंय अगदी खरंच ड्युटी तुम्हाला 24 सलाम तास आहे. असते तुमची. जोरदार टाळ्या तुम्ही सगळ्यांसाठी. जोरदार टाळ्या. झी मराठी तर्फे सुरक्षा कर्मी जे आपले पोलीस खात्यातले सगळे लोक आहेत त्यांचा खूप खूप म्हणजे धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद आणि खूप सलाम तुम्हाला. थँक्यू. ज्यांच्या परवानगीनं तुम्ही लग्नाच्या बेडीत अडकणार आहात त्यांना मला भेटायचंय. त्यासाठी बोलूया तुमच्या कुटुंबियांना. स्वागत करूया रवंदे आणि गावकर कुटुंबियांचं. जबरदस्त दबंग एंट्री झालेली आहे. लाजल्या. या सुषमा तू तुझ्या सासरकडच्यांची ओळख करून दे आणि प्रितेश तू तुझ्या. हे त्यांचे भाऊ प्रमोद पाटील सर. नमस्कार. त्यांच्या पत्नी. नमस्कार. नमस्कार पाटील मॅडम. स्वागत आहे तुमचं. या माझ्या होणाऱ्या सासूबाई आहेत शेवंती रवंदे. नमस्कार. हे माझे होणारे सासरे आहेत अशोक रवंदे. नमस्कार. तर तुम्हाला यांच्या या गोष्टीबद्दल माहिती होतं का? मला म्हणजे आता 2-3 महिने म्हणजे 3 महिने मला झाले माहिती पडलं. पण मी मुलगा म्हटलं बघूया आपण आणि त्यानंतर आपण ठरवूया काय करायचं. इकडे बंधुराज आहेत. हा. तुमचं काय म्हणणं होतं? यांचं भेटी गाठी चालल्या होत्या. हा. ठीक आहे, लव्ह मॅरेज आहे त्यांचं, प्रेम जडलं होतं, सहमती होती माझी. पण मध्यंतरी एक किस्सा झाला. काय झालं? मी त्याला म्हणलं मुलगी जर आई वडिलांचा होकार घ्यायला तयार आहे किंवा विचारते तर विचारायला काय हरकत आहे. हा बोलायचा की नाही आपण कोर्ट मॅरेज करू आणि ती म्हणायची तुम्ही सांगा समजून त्यांना की आई वडिलांचा सल्ला घेणं किती महत्वाचं आहे. अरे वा. तर मी त्याला म्हणलं की घेऊन दे ना तिला आई वडिलांचा सल्ला. मी तेवढं बोललो त्याला तर त्याला एवढा राग आला की तो मला समाजकंटक म्हणायला लागला. काय? नाही पण हे आई वडिलांचा सल्ला न घेऊन काही करत नाही ही किती चांगली गोष्ट आहे. कारण जे स्वतःच्या आई वडिलांचा मान ठेवतात ते सासरकडच्यांचा पण ठेवणारच. नक्की नक्की. ओके, तर आता खेळ सुरू होणार आहे. त्याच्या आधी प्लीज बसून घ्या. आता इथे येणार आहेत लव्ह बर्ड्स. हो, म्हणजे लव्ह बर्ड्स असे कुठेही गेले तरी पुन्हा एकत्र येतातच तसं या जोडीचं आहे. यातला तो सारखा उडून जायचा आणि ती त्याला पुन्हा पुन्हा ओढून आणायची. हो, कधी डोळा मारून, कधी शिट्टी वाजवून, कधी हाताला धरून. तर स्वागत करूया पिंपरी चिंचवडची रेश्मा घाडगे आणि नेरूळच्या निलेश राऊत यांचं.
अरे पुष्कराज हा. तू काय करतोयस? लव बर्ड्स बघितले ना की ते डोळा लवतो पापणी एकदम फडफडते. लव बर्ड कसे एकमेकांशिवाय राहू शकत नाही तसं यांचं आहे, हो की नाही? हो. हा. काय हो काय म्हणतोस? कितीतरी वेळा तूच पिंजऱ्यामधनं उडून गेलेस हो ना? हो का रे, का उडून जायचं सतत? चालायचं सारखं भांडण तिचं त्याच्यामुळे. अच्छा, मग तू त्याला बरोबर परत आणायचीस खेचून? हा. मला ट्रस्ट होता तसा हा. की तो मला सोडून नाही दुसऱ्या कुणाकडे जाणार. अच्छा 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 अच्छा. पण तुमची भेट कुठे झाली? आमची भेट ऍक्च्युली माझी एक क्लासमेट होती मयुरी म्हणून. ती ऍक्च्युली याच्या सख्या आत्याच्या मुलीची मुलगी आहे, म्हणजे याची भाची होती ती. बरं. तर तिच्या थ्रू आमची ओळख झाली होती. मग पहिले प्रपोज कोणी केलं, असं काही झालं का? ऍक्च्युली आधी तर आम्ही फ्रेंड्सच होतो आणि नंतर मग रिलेशनशिप साठी तरी मीच प्रपोज केलं होतं त्याला. ओ, आणि तुला काय फक्त मैत्री? हो. कोट काळा असलं तरी काळा बिरं काही नव्हतं मला. आणि आता किती दिवस झाले तुमची लव्ह स्टोरी सुरू होऊन? 5 वर्ष. 5 वर्ष? वा. म्हणजे काय शाळेत असल्यापासून? कॉलेजला. कॉलेजला. तू जे पिंजरा सोडून सतत पळून जायचं असं ती म्हणतीये, हा. तर कुठल्या फांदीवर जाऊन म्हणजे कुठे जायचं, काय करायचं? नाही नाही, फक्त पिंजऱ्याच्या बाहेर थांबायचं. ओ. वाट बघायची येते का नाही. अच्छा 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 अच्छा. त्याला माहितीये की तो जर गेला कोणत्या फांदीवरती तर ती फांदी मोडणार मी. अरे बापरे, नाही मला वाटलं याच असं काही आहे की. तर तुम्ही दोघं प्रेमाच्या पिंजऱ्यात अडकलात, पण घरच्यांनी सहजासहजी लग्नाला परवानगी दिली का? काय झालं होतं हे मला जाणून घ्यायचंय. त्यामुळे लगेच बोलूया तुमच्या कुटुंबियांना. स्वागत करूया घाडगे आणि राऊत कुटुंबियांचं. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं. रेश्मा, तू तुझ्या सासरकडच्यांची ओळख करून दे आणि निलेश तू तुझ्या. हे माझे सासरे मोहन राऊत आणि ह्या माझ्या सासूबाई आशालता मोहन राऊत. नमस्कार, स्वागत आहे तुमच्या दोघांचं. या शकुंतला घाडगे माझ्या सासूबाई. हे कुबेर घाडगे माझे सासरे. नमस्कार, स्वागत आपलं. वा वा वा, स्वागत आहे स्वागत आहे. मला आधी विचारायचंय की या दोघांबद्दल तुम्हाला कसं कळलं? रेश्मानं सांगितलं आम्हाला घरी. लगेच सांगितलं का बरेच दिवस घेतले? तिनं आम्हाला 4 वर्षांनी सांगितलं. ओ 4 वर्षांनी सांगितलं? अच्छा. अच्छा, तोपर्यंत तुम्हाला काहीच असं म्हणजे कल्पना ते नव्हती? निलेश मित्र आहे म्हणायची, आम्ही म्हणजे जातो फिरतो निलेश संग एवढं सांगायचे. पण लग्न करणार म्हणून गेल्या वर्षी सांगितलं तिनं आम्हाला. बरं 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 बरं. निलेशची आई, तुम्हाला कधी कळलं? 5 वर्षांचं हे चाललं माहिती नव्हतं, पण 1 वर्षांनी नंतर मला कळालं. अच्छा, कसं कळलं बरं? असंच म्हणजे भाजीकडनंच कळालं मला. अच्छा. असं आहे म्हटलं, आपली सून एवढी सुंदर चांगली आहे, आपल्याच घरात येणार आहे, आपली लक्ष्मी म्हणून घरात येणार आहे आणि आपल्या मुलाचं सुख तिच्यातच आहे, मग आपण का विरोध करायचा? म्हणून मी म्हटलं परवानगी दिली मी. बरं. अरे वा वा. तर खेळ जोरदार होणार आहे रेणुकाताई. नक्कीच, हा, नक्कीच. सुरू करूया थोड्याच वेळात. तोपर्यंत प्लीज इथे बसा. रेणुकाताई, हा. लग्न असो की मालिका, सगळ्या गोष्टीत एक हुक पॉइंट हवाच असतो. हो. हा, म्हणूनच मी एक हुक पॉइंट वाला खेळ आणलाय. हा जिंकण्याचा चान्स हे कधी हुकवूच शकत नाहीत. हा. इथे तुमच्या कमरेला पट्ट्या लावला असेल, हा, त्यावर हुक्स लावले असतील आणि इथे काही गिफ्ट्स आहेत. तुम्हाला एका वेळी एक गिफ्ट घ्यायचंय, ते पट्ट्याला लावायचंय आणि स्वतः भोवती गोल गोल फिरत ते नवरी मुलीकडे पास करायचंय, बरं का? जी जोडी जास्तीत जास्त गिफ्ट पास करेल त्यातील नवरी मुलगी जिंकेल. पहिला आहे आणि तो आहे झी मराठी तर्फे अत्याधुनिक वॉशिंग मशीन. सेटअप प्लीज. 3, 2, 1 सुरू. अडकवलेलं आहे पहिलं. हा, बरोबर, गुलाबी पहिल्यांदा. वा 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 वा. ओहो, गुलाब आलेलं आहे पहिलं. पडलं. चला पुढचं 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 पडलं ते. चला, घे ना. हा, बेटला हात लावू नका, बेटला हात लावू नका. बेटला हात लावू नका. ए, दुसरं गिफ्ट, दुसरं गिफ्ट, दुसरं गिफ्ट. हा, असं करून घ्या. हा, बरोबर. वा 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 वा. वा. एक सेट तिकडे 2 झालेले आहेत. ओके, तिकडे घे लवकर.
गेलो कर फास्ट 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 बेल्टला हात लावायचं नाही, बेल्टला हात लावायचं नाही. हा बरोबर घे, घे, बरोबर फास्ट, चाललंय. फास्ट, फास्ट, व्यवस्थित फास्ट. चाललेलं आहे. अरे नाही, अरे पडलं 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 ना. दुसरं. हा ते इतकं सोपं नाहीये. हे बघा बेल्टला हात लावायचं तिकडे लावा. नाही. जेवढे लांब जाल ना रोज घे, तिकडे लावा त्या बरोबर. साईडला. ठीक आहे बरोबर चाललंय चाललेलं व्यवस्थित. हा व्यवस्थित व्यवस्थित पडाल पडाल पडाल. हा हळू हळू पडू नका. हे मधून घ्यायचं नाहीये हा, मधून नाही घ्यायचं. जवळ चौकला बरोबर इकडे. नेक्स्ट फास्ट लाव थोडं. बरोबर तुमचं चाललेलं आहे का बरोबर. Correct चाललेलं आहे. नेक्स्ट 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 शेवटची 30 सेकंद राहिलेली आहे. अरे पडलं. आरामात आरामात. फास्ट लाव नका गावकर सर. काउंटडाऊन सुरू होत आहे. काउंटडाऊन सुरू होत आहे. तू घालवते ना 7 6 तू घालवते 4 3 घे सावकाश घे. बस बस शेवटचं गिफ्ट एक गुलाब कमी आहे. ओके एक गुलाब कमी. हे म्हणजे हे झालं हुक हुक हुक. अरे बाबा हुक. हा अडकवले गिफ्ट अब मत रुक. मी तुझ्या सगळ्या पिजनना हसते, हा. पण त्याची पण एक सीमा आहे. सीमा आहे कोणी. रेणुका ताई प्लीज इकडे ये. यांचा निकाल म्हणजे निकाल लावायला. आपण तिकडे आधी मोजूया. इकडे मोजूया. ओके 1 2 3 15 आणि 16. वा 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 16 गिफ्ट दिलेली आहेत. आणि बाकीची ही गिफ्ट पोलीस मागे लागल्यावरती सोडून जातात ना बाकी तशी पडलेली. यांचे किती गिफ्ट झालेले आहेत. 1 2 3 13 14 15 16 17 18 19 20. वा 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 वा. तर पहिला खेळ जिंकलेला आहे सुषमा आणि प्रितेश यांनी आणि त्यांना मिळतंय झी मराठी तर्फे एक अत्याधुनिक वॉशिंग मशीन. या 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 कमिंग 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 या 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 रेणुका ताई मला जावं लागेल. हा कशाला? का म्हणजे काय आता कल्पनाने पुन्हा बोलवलंय. काय झालं. ऑस्ट्रेलिया. बर बर बर. ऑस्ट्रेलियावरनं तिचं कोणतरी मामे भाऊ आलाय. त्याला काहीही करून टीव्ही समोर आणा. हो आणतो 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 असं म्हणते ती. अरे आता काय करणार. जा आणा आता. आणतो आता काय हा, करणार. आता हे काय कल्पनाचा आदेश आहे ना. आलो आलो आलो. येस दाजी युअर युअर येस ब्रदर. हा तिचा भाऊ आहे. हा कंगारू आहे. हा ऑस्ट्रेलियाहून आलाय ना. आणि हा कंगारू असा झालेला नाहीये मग? रिकाम्या पोटानी. त्याच्याकडे गिफ्ट आहेत भरपूर. कोणासाठी? कोणासाठी म्हणजे काय. माझ्यासाठी नाही मग या जोडप्यांसाठी. हा? हा पण ती गिफ्ट काय अशीच मिळणार नाहीयेत काय. हो दाजी दॅट्स दाजी? एक्झॅक्टली या आय एम ट्राइंग टू टेल. तर हा म्हणतोय याचा कचट आहे म्हणजे कल्पनाचा जसा कचट असतो ना तसं आता कांगारूचा कचट आहे. आणि या कचट्यात अडकणार आहे अर्थातच कोण. कोण? नवरा मुलगा. आ तर नवरा मुलाला आता इथे ठरवायचंय की यातलं जे कोणतं गिफ्ट आहे ते आईला द्यायचं का बायकोला द्यायचं. अरे देवा. हे बघा आता याच्यातलं जे गिफ्ट आहे ते तुम्हाला द्यायचंय खरं तर आईला. हा तर इथे त्या आहेत. तर तुम्हाला विचार करायचा आहे आणि का देताय गिफ्ट हे तुम्ही सांगायचंय. पहिलं गिफ्ट आहे
तर हा बटवा तू कुणाला देशील? म्हणजे कोण आहे उधळपट्टी करणारी व्यक्ती, कुणाला आहे काटकसर करण्याची गरज, कुणाला मिळते हे गिफ्ट सांगा. रेश्मा तिला शॉपिंगची खूप हाऊस आहे. बर खूप म्हणजे खूप. त्यामुळे ती सारखं डोकं खात असते त्यावरून. आणि मी तिला नेहमी सांगत असतो की सेव्हिंग्स कर हे चालू असतं, पण ती मनावर नाही घेत. त्यासाठी हा बटवा तिच्याकडे. ओके. दुसरं गिफ्ट आहे इकडे बल्ब. कुठली गोष्ट उशिरा समजते आणि कोणाला? हिला ओ याच्यामध्ये त्यांनी अजिबात वेळ घातलेली नाहीये. ओके. तुला गोष्टी उशिरा समजतात. हो, कोणती पण गोष्ट सांगताना 4 वेळा सांगावी लागते. त्याच्यात 5व्या वेळी समजते ती. आणि ती माझ्या मित्राकडून किंवा मैत्रिणीकडून समजते तर लवकर समजते, माझ्याकडून समजत नाही. मग नंतर म्हणणार काय, तू त्यांना कशाला सांगितलं, मला सांगितलं समजलं नसतं. अच्छा अच्छा. जाऊबाई, तुम्हालाही वाटतं की हिचा बल्ब जरा नंतर पेटतो? नाही नाही, असा गैरसमज असतो पुरुषांचा. प्रत्येक स्त्रीला समजून घेण्यात ते क्या बात उशीर आहे. करतात. वाह, मग मी- क्या बात क्या है. बात है. चला दुसरं गिफ्ट आहे स्टीलची पट्टी. शिक्षिकाप्रमाणे सतत शिकवत राहणारी व्यक्ती कोण आहे? या काही विलंब न लावता. निलेशसाठी ती वापरत असाल ना तुम्ही घरी? दररोज. नाही, मस्ती केली तर वापरायलाच पाहिजे ना, थोडा धाक पाहिजेच ना. जास्त लाड पण नाही पाहिजे. थोडी पट्टी दाखवली म्हणजे थोडं धाकात पण येणार. पुढचं गिफ्ट आहे डस्टर. खूप पसारा करणारी व्यक्ती. हीच आहे. ओके. तर पुढचं आहे सीसीटीव्ही कॅमेरा. सतत सगळीकडे लक्ष ठेवत असणारी व्यक्ती. लहानपणापासून मी लक्ष ठेवत होती. हो. आता माझी सुनबाई आली, आता सुनबाई त्याच्यावर लक्ष ठेवणार. उत्तम उत्तम. ओके. प्लीज यांना घेऊन जा. तुम्ही स्थानापन्न व्हा प्लीज. तर तुला भरतीसाठी किती वेळ लागला? किती अटेम्प्ट दिलेस तू? मी एकच भरती दिली आणि पहिल्याच भरतीमध्ये सिलेक्ट झाली. वा. हा बाळ आहे यार. मग त्याच्यासाठी खूप तयारी केली असेल ना? माझं शिक्षण गावी झालंय 12वी पर्यंत. हा. त्याच्यानंतर मी जून मध्ये वडिलांसोबत मुंबईला आली. वडील आणि आम्ही दोघंच राहत होतो. तर एका महिन्याने मी ऑगस्ट मध्ये अकॅडमी जॉईन केली दादरला. अच्छा. आणि माझे वडील बीएमसीला होते आणि मी सकाळी जायची अकॅडमीला. मग ते मला भात-डाळ सकाळी करूनच होते. मला जेवणाचं एवढं काही येत नव्हतं. मी जेव्हा दमून घरी यायचे तेव्हा माझे वडील मला पायाला तेल वगैरे लावून टाळ्या तुमच्यासाठी. प्रितेश, तू पहिल्या अटेम्प्ट मध्येच क्लिअर झाला होतास? आहे. नाही. आणि 6वी भरती होती. 6वी भरती होती. हा, कॉलेज पूर्ण झाल्यानंतर मी पहिली 2011ची भरती दिली होती. अच्छा. ते पोलीस भरती म्हणजे काय माहितीच नव्हतं मला. ग्राउंडवर गेलो, 100 पैकी मला 49 मार्क पडले होते ग्राउंडला, फिजिकलला. अच्छा. बाहेर आलो होतो. हा. त्याच्यानंतर 2013ची भरती दिली. तिथे पण ग्राउंडला बाहेर गेलो. म्हणजे सरावच न करताच मी भरती द्यायचो. अच्छा. त्याच्यानंतर 2014ची भरती रत्नागिरीला दिली होती, रत्नागिरीसाठी. बर. तिथे वेटिंग राहिलो होतो अच्छा. रत्नागिरीला. त्याच्यानंतर परत 16ची भरती सिंधुदुर्ग मध्ये भरला होता. तिथे पण राहिलो 2 मार्काने. त्याच्यानंतर 17ची भरतीला माझा पाय फ्रॅक्चर झाला होता. मुंबईमध्ये दिली होती भरती आणि माझा पाय फ्रॅक्चर होता. ग्राउंडच बसलं नव्हतं.
आणि 18च्या भरतीला एवढी कंडिशन बेकार होती माझी की मला भरती होणं गरजेचंच होतं. हो. माझ्या वडिलांना कॅन्सर होता. अरे बापरे. मी बाहेर राहून सराव करायचो, लेखी पण आणि ग्राउंड पण. माझं घर आहे देवगडमध्ये आणि मी राहायचो ओरसला, सिंधुदुर्ग. अच्छा. 120 किलोमीटर अंतर होतं. 5 फेब्रुवारी 2018 माझे वडील ऑफ झाले होते आणि मी होतो तिकडे ओरसला आणि वडील ऑफ झाले होते कोल्हापूरला ऑफ झाले होते म्हणजे शेवटचाच केमो राहिला होता आणि त्यांना डिस्चार्ज पण भेटला होता. रंकाळाच्या त्या बस स्टॉपवर आले होते डिस्चार्ज घेऊन. तिथे रिक्षातून पडले, ते त्यांच्या नाकातून रक्त आलं होतं. अरे अरे. आणि रंकाळ्याच्या त्या रोडवर माझे वडील ऑफ झाले होते आणि मी होतो ओरसला. आमच्या देवगड मधून तिथे जाईपर्यंत 4 तास लागतात ट्रॅव्हलिंगला. तोपर्यंत त्यांच्यासोबत एक माणूस दिला होता, पाटील म्हणून. त्यांनी त्या बस स्टॉपच्या ते कडापा असतो ना बसायचे टेबल, त्याच्यावर झोपवलं त्यांना आणि वरती चादर घालून ठेवली होती 4 तास. आणि तिथे लोक विचारत होते काय झालं त्यांना. फक्त तो माणूस सांगत होता आजारी आहेत, झोपले आहेत. 4 तासानंतर अँब्युलन्स गेली, 4 तासांनी परत आली. तोपर्यंत रात्री 8:30-9 वाजले होते. मी ओरसमधून आलो होतो घरी. रात्री 9:30ला अग्नी दिली होती आणि परत मी 10 वाजता परत ओरसला गेलो होतो. कारण वडिलांची बाहेर खळ्यात ठेवलं होतं ना, ते ठेवलं होतं तिथे. आईला मी माझा शब्द दिला होता, यावर्षी मी पोलीस होऊन दाखवेनच. 30 एप्रिलला माझं ग्राउंड झालं होतं मुंबई गोरेगावला. 5 जूनला लेखी झाली होती आणि 30 जून 2018ला संध्याकाळी 5:45च्या दरम्यान मेसेज आला होता, यू आर सिलेक्टेड मुंबई पोलीस. आणि मी सोडलं होतं की आपण यशस्वी झालो आणि माझ्या आईला दिलेला शब्द मी पूर्ण केला. वा. वडिलांचा आशीर्वाद असणार. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत दोघांसाठी. तुमच्याशी सुद्धा गप्पा मारायच्या आहेत, पण त्याआधी आता वळूया जरा पुढच्या खेळाकडे. आणि आता वळूया आपल्या दुसऱ्या राऊंड कडे, जो आहे सासू सून अफलातून. इकडे सासू सून सज्ज आहेत, तिकडे जावा जावा सज्ज आहेत. या राऊंड मधला खेळ मिळवून देणार आहे झी मराठीकडून अत्याधुनिक ज्युसर, मिक्सर ग्राइंडर, टोस्टर, गॅस स्टव्ह, फूड प्रोसेसर, ओटीजी, आरओ वॉटर प्युरिफायर, टॉवर फॅन आणि कलानिधी ठाणे यांच्याकडून महावस्त्र पैठणी. गेम काय सांगतो रेणुकाताई, तुम्ही एक गाणं बघितलं असेल, ढल गया दिल हो गई शाम जाना है जाने दो. हा, यात कसं हिरो हिरोईन एकमेकांना बॅडमिंटनचं फूल देत असतात. बरोबर. आपल्या सासू सुनई एकदम कूल आहेत, त्यांना एकमेकींना बॅडमिंटनचं फूल द्यायचं. म्हणजे द्यायचं नाहीये, समोरच्या बॉक्स मध्ये टाकायचंय, तेही बॅडमिंटनच्या रॅकेटनं. चांगली प्रॅक्टिस होईल. मस्त कसली डास मारायची, एकमेकांना मारायची नाही. ओके, तर सुरू करूया मग खेळ. हो हो. 3, 2, 1 सुरू. शाबास शाबास. अरे वा वा वा. पोचतोय 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 पोचतोय. एकत्र मारू नका, म्हणजे एकेकाने मारा, म्हणजे लागणार नाही कोणाला. गेला, पहिला पूल गेलेला आहे आणि दुसरा पूल माझ्या हातात आलेला आहे. पहिला पूल गेलेला आहे. ओके ओके ओके. दुसरा पूल गेलेला आहे. ओके. आणि नाही. तुम्ही पण खेळायचंय, तुम्ही पण खेळायचंय. सासूनी पण खेळायचंय, सासूबाईंनी पण खेळायचंय, दोघींनी मिळून खेळायचंय. शाबास शाबास. एक पूल सासूबाई. ओके. येस येस येस. हो तिसरं पूल गेलेलं आहे. सासूबाई तुम्ही. हा एक एक करायचं, घाई करायची नाही, एक एक करायचंय. शाबास. अरे शाबास. एक एक खेळायचंय, एक एक खेळायचं, एक एक खेळायचं, एक एक खेळायचंय. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. वा वा वा. बढिया बढिया. चांगलं चांगलं चाललंय. कमॉन. नाही नाही नाही. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. बघून घे. ओ कमॉन. येस 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 येस. अरे अरे. जाऊ बाई जाऊ बाई. हळू घे. संपली संपली. दोन्ही टीम जमलेल्या आहेत आणि दोन्ही टीमची बॅडमिंटनची हाऊस भागलेली आहे. त्यामुळे हे दमले भागलेले जीव इथे आहेत. आता आपण मोजूया किती फुलं बॉक्स मध्ये आहेत ते. पण रेशमाचा आधी आपण मोजूया. ओके ओके. मग सुषमाच्याकडे. ठीक आहे. असं उलटूया का? उलटूया. हो.
एक 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 मुलं जमा केले. छान छान छान. बरं आता इकडे बॉक्स रिकामा करूया. 1 2 3 4 5 6 7 8. मग आता सुपरवर आहे. मला वाटतं 6 फुलं देऊया आपण. चालेल. हा आणि पहिलं ज्यांचं फुल पडेल ते विजेता. ओके. है ना. 3 2 1 सुरू. एकत्र एकत्र खेळायचंय. एकत्र खेळायचंय. पटकन एकत्र खेळायचंय. एकत्र खेळायचं आहे. जिंकलेलं आहे. क्या बात है. तर आता दुसऱ्या राऊंड मध्ये जिंकलेल्या नवरी मुलीला म्हणजेच रेशमाला मिळतोय झी मराठीकडून अत्याधुनिक ज्युसर, मिक्सर ग्राइंडर, टोस्टर, गॅस स्टव्ह, फूड प्रोसेसर, OTG, RO वॉटर प्युरिफायर, टॉवर फॅन आणि आपले फॅशन पार्टनर कलानिधी ठाणे यांच्याकडून महावस्त्र पैठणी. मंडळी, लग्न ठरलं की सगळ्यात पहिली खरेदी केली जाते ती साडीची. नवरी मुलीनं नेसलेली साडी संपूर्ण सोहळ्याचं आकर्षण असते आणि त्यात ती साडी जर कलानिधी ठाणे यांची असेल तर ती लग्न सोहळ्याची शोभा वाढवते. कारण कलानिधी ठाणे यांच्याकडे आहेत पारंपरिक हातमागावर विणलेल्या दर्जेदार साड्या. तसेच वधूसाठी लागणारे लेहंगा चोळी, गाऊन्सचं मोठं कलेक्शन आहे आणि हे कलेक्शन आपण आपल्या आवडीनुसार कस्टमाइज सुद्धा करू शकता. तेव्हा आवर्जून भेट द्या कलानिधी ठाणे यांना. तसेच तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करू शकता www.kalanidhionline.com वर. रेश्माचे बाबा आणि आई, रेश्माने आतापर्यंत तुम्हाला खूप आधार दिला. आता काही दिवसात ती सासरी नांदायला जाणार आहे. काय भावना आहेत? म्हणजे कसं तिच्या पप्पाचा मध्ये जॉब गेला होता ते कॉलेजला असताना, मग त्याच्यामुळे थोडं कर्ज काढावं लागलं. थोडं मुंबईला आली, तिचं काका काकू इथं राहायला मुंबईला, त्यांच्यापाशी राहिली. जी जॉबला लागली चांदपाड्याला, तिनं कधी सुट्टी सुद्धा एक दिवस घेतली नाही. म्हणजे तिला असं मला कंटाळा आला सुद्धा म्हणली नाही एक दिवस. पण ते मग मी आपलं कर्ज फेडायचं म्हणायची आणि तिनं अर्ध कर्ज ते ऍक्च्युली मला खूप हर्ट होतंय की त्यांना सोडून जायला लागणार आहे मला इथून पुढे. मुलीच्या लग्नामध्ये खूप पाहिलेलं आहे की वडील जे असतात ते कर्ज घेऊन लग्न करतात मुलीचं. पण रेश्मानी वडिलांनी घेतलेलं कर्ज आधीच फेडलेलं आहे. तर तिचा खूप खूप अभिमान वाटतो मला. खरंच रेश्मा, क्या बात आहे. आता वेळ आली आहे पुढे जायची, म्हणजे महाहेर जिंकायची. त्यासाठी खेळावा लागणार आहे तिसरा खेळ आणि हा खेळ मिळवून देणार आहे झी मराठीकडून एक इलेक्ट्रिक स्कूटर आणि जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्याकडून सोन्याची वाटीमणी. लग्न म्हणजे खरं तर एक परंपरा. दोन कुटुंब एकत्र येतात ती विश्वासाच्या बळावर. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांनी देखील 60 वर्ष सुवर्णमय परंपरा जपली आणि वाढवली, तीच मुळात ग्राहकांच्या विश्वासावर. आपल्या आजच्या विजेत्यांना जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्याकडून देण्यात येणार आहे सोन्याची वाटीमणी. रेणुकाताई, लग्नात खूप पाहुणे रावळे येतात, खातात पितात निघून जातात. मग लग्नातला सगळा पसारा उचलण्याची जबाबदारी पडते ना कुटुंबावर. त्याची प्रॅक्टिस हवी म्हणून मी एक खेळ आणलाय. तो काय ते सांगतो, पण त्याआधी सेटअप लावा प्लीज. या खेळामध्ये सुनबाई आणि तिनं निवडलेले 2 सदस्य खेळतील.
तर आता या डोक्यावर जे हेल्मेट आहेत त्यांना वेण्या आहेत, दिसतातच आहेत. त्या वेण्यांना हुक्स आहेत, ती आहेतच. खाली इथे ग्लासेस ठेवलेले आहेत. सदस्यांना वेणीनं ते ग्लासेस उचलून कचऱ्याच्या डब्यात टाकायचंय. सिंपल. दिलेल्या वेळेत जे जास्तीत जास्त वस्तू उचलतील ते ठरतील विजेते आणि त्यातील नवरी मुलीला मिळेल आजचा महाअहेर. तर सुरू करूया खेळ. 3, 2, 1 सुरू. मला कुठले घ्यायचे? निळे ग्लास उचलायचे. दोन्ही याच्यात आले पाहिजेत. हा, दोन्ही याच्यात आले पाहिजेत. हा, बरोबर उत्तम झालेलं. शाबास 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 शाबास. वा 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 वा. आणि घेऊन घ्यायचंय. शाबास, बहुत बढ़िया. तिकडे आलेले पुढचे ग्लास दुकडे. बरोबर स्ट्रॅटेजी. जवळचे ग्लास निवडतायत. जवळचे ग्लास घेतले इकडे 2 उचललेले आहेत एका वेळी. बरोबर अडकते की अडकते. दिसत नाहीये. चला सुरू करूया. 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 स्टॉप. रेणुकाताई प्लीज इकडे ये. तर निकाल जाहीर करूया. मोजूया. नक्कीच. आधी आपण रेशमाच्या टीमचे मोजूया. ओके. 1, 2 खालीच. अच्छा, एकामध्ये 1 दे. 3, 4, 31 आणि दातान एवढे 32. वा 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 वा. आता हे अच्छा. हा. 1, 2, 3, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41 आणि 42. आणि आजचे महाअहेराचे विजेते आहेत जे रोज सदरक्षणाय खलनिग्रहणाय म्हणतात ते सुषमा आणि प्रीतेश. उपविजेत्या कुटुंबाला मिळत आहे झी मराठीकडून स्पेशल आहे. तुमचा संसार सदैव चमकत राहण्यासाठी पितांबरी शायनिंग पावडर कडून तुम्हाला मिळतोय हा विशेष आहेर. थाट लग्नाचा आहेर पितांबरीचा. तांब्या पितळेच्या वस्तू देऊन जपू मंत्र आरोग्याचा. लग्नाच्या दिवशी चेहऱ्यावर बहारदार चमक आणतो तो खास वेडिंग मेकअप. त्याचप्रमाणे लग्नात दिसणाऱ्या तांब्या पितळेच्या भांड्यांना मेकअप करण्याचं अर्थात त्यांना चमकवण्याचं काम करते ती म्हणजे पितांबरी शायनिंग पावडर. पितांबरी तांब्या पितळ्यावरचा ऑक्साईडचा थर दूर करून धातूला नवं रूपडं देतं. म्हणूनच तर कोणतंही पूजा कार्य असो व लग्न कार्य तांबे पितळेची भांडीच वापरली जातात. आणि अशा या भांड्यांना स्वच्छ चमकदार बनवण्यासाठी पितांबरी शायनिंग पावडर घरोघरी वापरली जाते. म्हणतात ना पूजेची सामग्री लग्नाचा रुखवत पितांबरीची चवक हवीच सोबत.
पितांबरी तांब्या पितळेच्या स्वच्छतेसाठी वापरली जाणारी सर्वात पहिली शायनिंग पावडर. सध्याच्या रोग संसर्गाच्या काळात जंतुनाशक गुणधर्म असलेली तांब्या पितळेची भांडी वापरा आणि ती लख्ख ठेवा फक्त पितांबरी शायनिंग पावडरनं. पूजेची तयारी, लग्नाचं रुखवत, पितांबरीची चमक हवीच सोबत. पाहूया पितांबरी शायनिंग मोमेंट ऑफ द वीक. सीसीटीव्ही कॅमेरा, सतत सगळीकडे लक्ष ठेवत असणारी व्यक्ती. जिंकलेल्या जोडीला त्यांच्या नवीन आयुष्यातील प्रत्येक क्षणासाठी सोनाटा वॉचेस कडून खूप खूप शुभेच्छा. आणि सोनाटा कडून खास आहे आणि आता एनव्ही डिओड्रंट तर्फे मिळतोय खास आहे. एनव्ही डिओड्रंट हे नॉन गॅस डिओड्रंट आहे. फ्रेंच टच आणि फील असलेलं आंतरराष्ट्रीय परफ्यूम. एनव्ही डिओड्रंट तर तुम्ही घ्या एनव्ही डिओड्रंट, पॉवर ऑफ फ्रेंच परफ्यूम. आणि आजचा शेवटचा खेळ जिंकलेल्या नवरी मुलीला मिळतोय महाहेर झी मराठीकडून इलेक्ट्रिक स्कूटर. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांनी बँड बाजा वरात वाटीमणी हे स्पेशल लाईट वेट पेंडंट कलेक्शन लॉन्च केलंय. आपल्या आजच्या महाहेर जिंकणाऱ्या विजेत्यांना जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्याकडून मिळत आहे सोन्याची वाटीमणी. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सची हमी, लग्नाचा खर्च कमी. लग्न म्हणजे खरं तर एक परंपरा. दोन कुटुंब एकत्र येतात ती विश्वासाच्या बळावर. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांनी देखील 60 वर्ष सुवर्णमय परंपरा जपली आणि वाढवली, तीच मुळात ग्राहकांच्या विश्वासावर. या वर्षीचा जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचा हा राजेशाही संग्रह आपल्या भेटीला लवकरच येतोय. यात भारतीय राजवंशातील हे पारंपरिक दागिने, तसेच हाताने घडवलेले व कलाकुसरीचे दागिने आहेत. चित्तक, बकुळी हार, लक्ष्मी हार, शिंदेशाही तोडे, कोल्हापुरी साज, बाजूबंद, कमरबंद आणि असं बरंच काही आहे. हृदयात प्रेमाचा सायरन वाजायला हवा. तो वाजला की मग असं लग्नातलं बँड बाजा वाजतो आणि वरात निघते. अशाच वरातींसाठी सज्ज असलेली नवी जोडपी घेऊन भेटूया पुढच्या भागात. तुम्ही पाहायला विसरू नका बँड बाजा वरात. झी मराठीचा आहेर तुमच्या घरात. बाय बाय, गुड नाईट, काळजी घ्या. आम्ही जर नाच करतो वाजू रे.